2004ची असेल, 2017ची असेल, 2019ची असेल, 2026ची असेल. आता जर आपण पाहिलं तर 2017 पासून तर 2026 पर्यंत 3 कर्जमाफिया महाराष्ट्रात आपण दिल्या. किती वर्षात? 9 वर्षात. तेव्हा शेतकरी आपला 100 एकराला 150 एकराला आपला शेतकरी होता, तो चालत चालत पिढ्यानपिढ्या आता 2 आणि 5 एकरावर आला. त्याचा विचार आपण कधीच करत नाही. आणि म्हणून कर्जमाफी देताना किती दिली, काय दिली, कोणावर टीका करायची, त्यापेक्षा ज्यांना मिळते आहे त्यामध्ये अजून काही सुधारणा करता येतील का? मला ठीक आहे, ह्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडे तुम्ही शेतकरी जेव्हा संवेदनशील विषय म्हणता तर त्यावर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी राजकारणाच्या पलीकडे त्याचा विचार केला पाहिजे. खरं म्हणजे मी तिन्हीचा चार्ट या ठिकाणी तयार केलेला आहे. आपल्या लक्षात येईल आतापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना यावेळची कर्जमाफीची योजना आहे. सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती. आज जवळपास महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका. त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली. मी त्यांना सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भूर्दंड येईल. अरे येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल, पण शिस्तीचा भाग म्हणून आणलेली आहे. पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडता. केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं. पण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता आम्ही कर्जमाफी करू. खरं तर 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ देणारी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना आहे. आपल्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती. यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय. आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल